एका वर्ग खोलीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा. मंदिरात भरते शाळा. महाराष्ट्रात 10 वर्षात 2560 सरकारी शाळा बंद का पडल्या? आपण पाहूया ग्राउंड रिपोर्ट. तुम्ही पाहू शकता, ही जी जिल्हा परिषदची शाळा आहे त्यासाठी इमारतच नाही, आणि इमारत होती ती अशा अवस्थेत होती की केव्हा पण ॲक्सिडेंट होऊ शकतो, तर गावकऱ्यांनी पाडून टाकली. आता ती शाळा देवळात भरते. पाहू शकता तुम्ही श्रीकांत इंगडेची ही रिपोर्ट. बाहेर पाऊस पडतोय आणि विद्यार्थी वर्गात पाणी ओपसतात. वर्गात साचलेलं पाणी विद्यार्थी उपसताना दिसतात आणि त्यासाठी शिक्षणासाठी जागा नाही आहे त्यांना. आता काय पहा तुम्ही, आम्ही शाळेत पोहोचलो तेव्हा तिथं आमची भेट एक ग्रामस्थासोबत झाली. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शाळेची अशी अवस्था आहे की 5 वर्षापासून आम्ही शाळेसाठी जागा मागत आहोत, पण जागा नाही मिळत आहे. आणि अशी एक इमारत होती की अशा अवस्थेत होती की केव्हा केव्हा पण पडणार. तर ग्रामस्थांनी ती इमारत पाडून टाकली आणि आज त्या लेकरांना शिक्षणासाठी जागाच नाही आहे. तर काय करणार? तिथं बाजूला एक देऊळ आहे, त्या देवळामध्ये जिल्हा परिषदेची शाळा भरते. तुम्ही पाहू शकता, वाचू शकता रिपोर्ट मंडळी.